अरे तुमचा रस्ता कुठे, तुम्ही चाललाय कुठे? बावळड्यानं चाललाय कुठं? वाजव का एक तुमचा लाईन? हे बाबा, अरे लाईनीत राहा. इकडे कुठे चाललाय? अरे तुमच्यामुळे झालाय हा विषय. बावळड चालले पोलीस पाठी लावलं, पोलीस स्टेशन रॉंग साईडला चाललाय. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूरजवळ आज अक्षरशः वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. कारण काय? काही बेशिस्त वाहन चालकांची उलट दिशेने जाण्याची बेफिकीर सवय. जाम इतका भीषण होता की शेकडो गाड्या एकाच ठिकाणी 2 ते 3 तास अडकून पडल्या. प्रवासी हैराण, लहान मुलं आणि वृद्ध त्रस्त. आणि या सगळ्याच्या मध्यभागी सुरू होता नियमांचा उघड भंग. सर्वात धक्कादायक म्हणजे उलट दिशेने येणाऱ्या गाड्यांमध्ये पोलीस आणि फायरच्या पाट्या लावलेल्या गाड्यांचाही समावेश होता. ज्यांनी नियम पाळायला लावायचे तेच नियम तोडताना दिसले. मग सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची? या बेफिकीरपणाची परिसीमा तेव्हा गाठली जेव्हा या गोंधळात अँब्युलन्स सुद्धा अडकून पडली. जीवावर बेतणाऱ्या रुग्णाचा विचारही या बेशिस्त चालकांनी केला नाही. ही केवळ वाहतूक समस्या नाही, तर ही मानवी संवेदनाची पराजय कथा आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनालाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. ट्रॅफिक कंट्रोल करण्याऐवजी उलट दिशेने धावणाऱ्या वाहनांना थांबवण्यातच त्यांची शक्ती खर्च झाली. पण प्रश्न इथेच थांबत नाही. इंदापूर आणि माणगाव बायपासचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. जोपर्यंत हे बायपास पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अशीच वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा त्रास आणि प्रशासनाची धावपळ सुरूच राहणार का, असा मोठा प्रश्न निर्माण होतो. ही फक्त ट्रॅफिक जामची बातमी नाही, तर सिस्टीमच्या ढिसाळपणाची आणि नागरिकांच्या बेशिस्तपणाचं जिवंत उदाहरण आहे. नियम पाळले असते तर हा जाम टळला असता. बायपास झाले असते तर लोकांची वेळ वाचली असती आणि थोडी माणुसकी दाखवली असती तर कदाचित रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहोचला असता. प्रश्न अजूनही उभाच आहे. आपण कधी शहाणे होणार आणि प्रशासन कधी जागं होणार? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.